भाऊ मी माझा दारूचा गुत्ता आहे, माझा 2 नंबरचा धंदा आहे, पण मी तुमच्यात प्रवेश करतो, मला तुम्ही हे करणार लगेच कव्हर करताय त्याला अजिबात त्याच्या परत पोलीस त्याला एका शब्दानं बोलत नाही. कोणाचा कार्यकर्ता आहे तू? मी राम सातपुतेचा कार्यकर्ता आहे. मग चालू दे तुझा गुत्ता चालून दे, तुझा मटका चालून दे, तुझी दारू चालून दे. नमस्कार, टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर काल सोलापूर येथे झेडपीमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीपद वाटण्यात आले. याच सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर राष्ट्रवादी घडामोडी राजकारणात घडल्या, तो कौल आम्हाला मान्य. आणि काल ज्या सभापती निवडी झाल्या जिल्हा परिषदच्या, त्या सभापती निवडीत माझे आमदार राम सातपुते यांच्या मिसेसला, बायकोला सभापती सामाजिक न्याय विभागाचं केलं. खऱ्या अर्थानं हे सभापती पद ज्यावेळेस घेताना राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांचा कुठलाही विचार न करता स्वतःच्याच बायकोला सभापती पद मिळावं हा ठास घेऊन देवाभावाची मनधरणी केली असेल. हे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांची मनधरणी केली असेल, त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. पण ज्यावेळेस एखादं राजकीय पद येतं आणि ज्यावेळेस आपल्याकडं आपण एक नेता आहे, त्या पार्टीचा तुम्ही ह्या तालुक्यात तुम्ही भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत असताना त्यावेळेस तुम्ही घराण्याशिवाय ज्यावेळेस बोलता, मोहिते पाटीलच्या कुटुंबावर बोलता, आमदार उत्तमराव जानकर साहेबांच्या कुटुंबावर बोलता, त्यावेळेस घराण्याशिवाय बोलताना तुम्हाला आज नैतिकता राहिली नाही आणि तुम्ही मागे जे बोलला ते मग ते खोटं होतं का? तुम्ही ज्यावेळेस सभापती पद आलं त्यावेळेस तुम्ही ते खरं तर चंद्रकांत जाधव यांना द्यायला पाहिजे होतं, तुम्ही न घेता. हे सभापती पद खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला दिल्यानंतर खरं तर त्याचं चीज झालं असतं. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात घेऊन तुम्ही काय दाखवून दिलं की घराने मी म्हणाल तसं, मी सांगाल तसं. तुम्ही फक्त राजकारणात फक्त हे कार्यकर्ता आणि हे जे नेते मंडळी ज्यावेळेस मोहिते पाटील कुटुंबानं 50 वर्ष ज्यावेळेस हे कार्यकर्ते सांभाळलं होतं, ह्या येणारी जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष पद ह्या बाबाराजे देशमुखांना यांना दिलेलं होतं. पण आज मला सांगा की जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष देताना एक मिनिट ह्या विचार न करणारे मोहिते पाटील कुटुंब फतेसिंग माने पाटलांना जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं. आणि हे सगळे एका बाजूला असताना तुम्ही घराणेशाहीवर बोलत होता आणि घराणेशाहीवर बोलत असताना तुम्ही जे आलेलं पद लगेच घरात घेतलं. हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? आणि माळशिरस तालुक्यातल्या जनतेला मला एक प्रश्न विचारायचा आहे, एक सवाल करायचा आहे की बाबा असल्यांच्या जर नेतृत्वाखाली जर तुम्ही चालणार असाल, असल्यांच्या लोकांच्या नेतृत्वाखाली जर तुम्ही काम करणार असाल तर तुमचा राजकीय भवितव्य हे अंधारात आहे. आणि त्याच्याबद्दल तीळ मात्र शंका नाही की तुम्ही एका चुकीच्या वाटेवर तुमचा प्रवास चालू आहे. शरद मोरे असतील किंवा किशोर सुळा असतील, हनुमंत सुळा असतील, ह्यांनी चुकीच्या माणसाला साथ दिलेले. आणि भविष्यात तुमच्यासाठी काय नाही, जे काय मिळेल राजकारणात जिल्हा परिषद असेल आणि राम सातपुतेला तर नैतिक बोलण्याचा अधिकार कसलाच नाही, घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार कसलाच नाही. ज्यावेळेस पंचायत समिती माळशिरसची पंचायत समितीचं सभापती पद देण्याची वेळ आली त्यावेळेस ह्या दोघांनी आपल्या घरात न घेता खरं तर मोहिते पाटील कुटुंबही सभापती पद घेऊ शकत होतं आणि आमदार जानकर साहेब सुद्धा सभापती पद घेऊ शकत होतं. पण ह्यांनी मनाचा मोठेपणा केला आणि हे सभापती पद सर्वसामान्य कार्यकर्त्याला, नौक्या पहिल्यांदा निवडून आलेल्या माणसाला, कार्यकर्त्याला दत्ताभाया मगर यांना दिलं. मग ही तफावत आहे. ही कार्यकर्त्याला ताकद देण्याची जी परंपरा आहे ही मोहिते पाटील कुटुंबाने आमदार उत्तमराव जानकर साहेबांच्या विचारातून येतं. त्याच्यामुळं मला ह्या तालुक्यातील संबंध कार्यकर्त्यांना आणि राजकारणात जे पण काम करतात त्यांना सांगायचं आहे की हा माणूस स्वार्थी, स्वतःचा फक्त विचार करणारा माणूस आहे. ह्या तालुक्यात आज महाराष्ट्रात लोड शेडिंग आहे, पण ह्या तालुक्यात आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी आंदोलन काल केलं आणि हा तालुका भले असेल महाराष्ट्रात लोड शेडिंग असेल, हे राज्य भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊ इतरांचे मंत्रालयाचे ते मंत्री आहेत,
त्यांच्याकडे खात्यात यावं भाऊभाऊकडे. तरी पण हे राज्य अंधारात आहे आणि अंधारात असताना उत्तमराव जानकर साहेबांनी विधिमंडळात अधिवेशनात प्रश्न मांडला की तुम्ही काय करताय, तुमच्याकडे नजर आहे का नाही, हे राज्य तुम्ही कसं चालवताय, गोरगरिबाच्या घरात अंधार पडून तुम्ही काय करताय. मग शेतकऱ्याला लाईट नाही, तुमची जनावरांच्या दूध धारा काढणारे मशीन, आज जनावर 10-10, 20-20 गाय आहेत, त्या गोठा आहेत, ह्यांची धारा काढणं त्या लोकांना शक्य नाही. म्हणून ते लोकांना, त्यांना जर लाईटच नसली तर ते दूध काढणार कसं, त्यांना जर लाईटच नसेल तर ते कडपा कुट्टीचं यंत्र चालवणार कसं. आणि मग तुम्ही जर आम्हाला जर जेवण बनवण्याला गॅस, तर गॅसची सुद्धा तुटवडा ह्या राज्यात त्या प्रमाणात त्या पटीत आहे. आणि मग तुम्ही जर हे सगळं पूर्व आर्थिक सुखसुविधा जर जनतेला देऊ शकत नसाल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकारही नाही. आणि घराणेशाहीवर बोलण्याचा तर राम सांगतो त्यांना बिलकुल अधिकार नाही. नक्की तुम्ही सभापती पण दिला असलं तर ते तालुक्याच्या जनतेच्या हितातच आहे ना. नाही, सभापती पद दिलं हे तालुक्याच्या हितच आहे, पण सभापती पद हे त्यांच्या कुटुंबात त्यांच्या अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी वैष्णवदेवींना पहिला सभापती पद त्यांनी भूषवलं होतं आणि त्यातला त्यांना अनुभव होता, ते त्यांना घेऊ शकत होते. त्यांना काय ते कोण काय कार्यकर्त्यांनी कुठल्याच माणसांनी त्यांना नको म्हणायचा विषय नव्हता. किंवा ग्रामपंचायत वेळापूरच्या माजी सरपंच विमलताईंनी आमदार उत्तमराव जानकर साहेबांच्या पत्नी आहेत त्या, त्यांनी सुद्धा ग्रामपंचायत तशा त्या पद्धतीनं त्या विकासाच्या नजरेतनं ग्रामपंचायत हाताळली होती. त्या विमल ताई सुद्धा त्या समितीचे सभापती होऊ शकत होत्या, ते घेऊ शकत होते घरात, पण त्यांनी घेतलं नाही का. तर कार्यकर्ते निर्माण करणारी ही दोन नेते मंडळी आहेत, मोहिते पाटील कुटुंब असेल आणि जानकर कुटुंब असेल, हे कार्यकर्त्यांना न्याय देणारं आणि कार्यकर्ते तयार करणारं, चळवळीतून कार्यकर्ते कसं निर्माण करायचं हे त्यांच्याकडून शिकावं. नक्कीच तुम्ही आता पिली जिल्हा परिषद गटामधून जे नवीन निवडून आलेले जिल्हा जाधव यांचा उल्लेख केला, तर ते नौके आहेत, भविष्यात त्यांचे नेते रामभाऊ सातपुते त्यांना संधी देतील ना. राजकारणात नौका आणि हा विषय नसतो. ज्या वेळेस पंचायत समितीला दत्ता भैया सुद्धा नौकेच आहे, त्यांना सुद्धा संधी दिली ना. नौका माणूस राजकारणात नौका जी नजर लागते, राजकारणात काम करणाऱ्याची नजर लागते. आणि त्या 30-35 हजार लोकांनी पिली विभागातल्या चंद्रकांत जाधवांना काहीतरी असेल म्हणूनच निवडून दिले ना. नौका असेल असणं आणि काम करणारा असेल किंवा पार्टीवर आणि पक्षावर विश्वास ठेवूनच त्यांना निवडून दिलं असेल ना. नौक्याचा ह्याचा काही नव्हता. आणि संस्कृती सातपुते पण नौक्याच आहेत ना, त्यांना कशाचा अनुभव आहे, त्या कुठे ह्याच्या अगोदर कुठल्या पदावर होत्या, त्या पण नौक्याच आहेत ना. पण दुसऱ्याला द्यायचं नाही. कार्यकर्ता हा फक्त सतरंजा उचलण्यापुरता असावा, कार्यकर्ता हा फक्त ह्यांच्या घोषणाबाजी देण्यापुरता असावा, कार्यकर्ता फक्त ह्यांचा जयजयकार करण्यापुरताच मर्यादित असावा. हे कोणाला काय देणार नाही. हे फक्त ह्यांची बायको खुर्चीवर आणि बाकीचे कार्यकर्ते आणि जमिनीवर बसवायचे, ही फक्त ह्यांनी ह्या तालुक्यात आणलेली ही संस्कृती आहे. ही संस्कृती ह्यांची ह्या पद्धतीनं ह्यांनी लोकांत रुजवण्याचा प्रयत्न केला की आम्ही नेते, आम्ही आणि तुम्ही कार्यकर्ते, तुम्ही आम्ही म्हणाल तसं करायचं. आज काय परिस्थिती आहे, आज त्या शरद मोरेंची काय परिस्थिती होती बघा तुम्ही, ह्या बाबाराजे देशमुखची काय परिस्थिती होती बघा, ह्या माने पडलांची काय परिस्थिती होती बघा, प्रकाश बापूंची काय परिस्थिती होती बघा. ह्या सगळ्या नेत्यांची, हे जे नेते काल कुठं होते. अहो ह्या तालुक्यात ह्या के पाटील यांनी ज्या राम सातपुतेला तालुक्याचा कुठला कानाकोपरा माहिती नव्हता, हे सगळे के पाटलांनी त्याला आणलं इथं. ह्या तालुक्यात सगळे गावं 108 गावं दाखवली, माणसांच्या ओळखी करून. एक मत त्याचं स्वतःचं सुद्धा मत नव्हतं, पण ह्या तालुक्यात त्यांनी के पाटील असतील आणि मोहिते पाटील कुटुंब असेल, के पाटलांनी आणला आणि मोहिते पाटलांनी त्यांच्या शब्दावर तालुक्याने मतं दिली आणि आमदार केला. त्या मोहिते पाटलाविषयी काय भूमिका आहे त्या राम सातपुतेची, काय शब्द आहेत. म्हणजे तुम्ही इतक्या खाली जाऊन बोलता, उद्या एखादा माणूस राजकारणात नवीन आल्यावर त्याचा विश्वास कसा टाकणार हा तालुका. पण हा तालुका लढाऊ तालुका आहे, हा तालुका स्वाभिमानी तालुका आहे. ह्या तालुक्यानं दाखवून दिलं की 10 पंचायत समिती तुमच्या असतील,
पण हा माळशिरस तालुक्यात तुम्ही बोट घालू शकणार नाही, ही परिस्थिती ह्या तालुक्याची आहे. 7 जिल्हा परिषद निवडून आणले ह्या तालुक्याने स्वाभिमान राखलाय. सगळ्यात जास्त जर जिल्ह्यात जर कुठला स्वाभिमानी तालुका असेल तर माळशिरस तालुका. नक्कीच. खरं तर आता तुम्ही बोलला की माझ्या आमदार राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांना संधी द्यायला पाहिजे होती, दिली नाही. परंतु ठीक आहे, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांचे वरिष्ठ पातळीवर संबंध असल्याने कदाचित ते संस्कृतांना सभापती केला असेल. परंतु अभाग्रहाच्या अगदी पायऱ्यावर आमदार उत्तमराव जानकर यांनी जे आंदोलन केलं ते महाराष्ट्राने पूर्ण बघितलं. काय म्हणजे आज तरुणांची, सुशिक्षित बेरोजगारांची, दलित वर्गाची काय म्हणजे एकूण परिस्थिती काय, म्हणजे तुम्ही या गोष्टीवर सरकारच्या कामावर तुम्ही समाधान आहात का? काय झालंय, खऱ्या अर्थानं सरकार काय चाललंय त्यांना पण कळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी त्याची सभागृहात सांगितलं की कॅबिनेट मंत्री असतील आणि उपमुख्यमंत्री असतील, ह्यांना काही अधिकार नाही, जे सगळे अधिकार आहेत ते माझ्याकडे आहेत. आणि मग देवाभावाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की मुख्यमंत्री साहेब, तुमच्याकडे जर एवढा अधिकार आहे, तुमच्याकडे जर एवढी सिस्टीम आहे, तुम्ही जर सगळं हाताळताय, तुम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळं तुमचं भाजपचं सरकार आहे. आज ह्या राज्यातली परिस्थिती भयावह आहे. ह्या राज्यात भयभीत झालंय सगळं. ह्या तुम्हाला गॅस मिळत नाही, तुम्हाला लाईट नाही. तुम्हाला आमच्या विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी माळशिरस तालुक्यातून 288 आमदारापैकी ह्या विधान भवनात एकमेव आमदार आहे माळशिरस तालुक्याचा की ते विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावणारा माणूस आहे. की एकमेव आमदार असा आहे की सरकारला प्रश्न विचारतोय की बाबा तुम्हाला हे करायचंय काय, तुम्हाला ह्या जनतेला द्यायचं तरी काय. एक रस्ता नीट नाही, आरोग्याची परिस्थिती त्यांनी सांगितली की हात डोळा ऑपरेशन करायचं असेल तर ह्याचं ऑपरेशन होणार नाही, ह्याचंच होईल. ह्याच पायाला दुखत असेल तर ह्याच पायाचं होईल. अरे शरीर अख्खं एकाच माणसाचं आहे. आणि जर तुम्ही जर नियम अटी लावत असाल तर ह्या राज्यातला जे आलेला ही मला अण्णा भोसले तुमच्या पत्रकारितेच्या, तुम्ही खरं तर पत्रकारिता इतक्या प्रखर्षानं करताय. मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय ह्या जनतेला की तुम्ही बिलकुल सुरक्षित नाही, तुम्हाला बिलकुल कव्हर नाही. तुम्ही एखाद्या हे राज्यातली सत्ता गुन्हेगारांना पोचती. तुम्ही गुंडा मावाले, तुम्हाला एका मिनिटात तुम्ही प्रवेश करा, तुम्ही एकदम मी दारूचा गुत्ता चालवतो लगेच मी म्हणायचं काय नाही रामभाऊ, मी माझा दारूचा गुत्ता आहे, माझा 2 नंबरचा धंदा आहे, पण मी तुमच्यात प्रवेश करतो, मला तुम्ही हे करणार. लगेच कव्हर करताय त्याला अजिबात त्याच्यावर परत पोलीस त्याला एका शब्दानं बोलत नाही. कोणाचा कार्यकर्ता आहे तो? मी राम सातपुतेचा कार्यकर्ता आहे. मग चालू दे, तुझा गुत्ता चालून दे, तुझा मटका चालून दे, तुझी दारू चालून दे. ह्या तालुक्यात अनधिकृत आणि इतका व्यसनाधीन तालुका झाला आहे की ह्या तालुक्यात रोज एक विमान गुटखा असेल ह्याचा एक ट्रक येतोय आणि हा ट्रक जिथल्या तिथे डिस्ट्रीब्युट होतोय. ह्या तालुक्यात बनावट दारू रोज 1 टँकर खपत असत. इतका हा तालुका आणि सगळ्या अधिकारी कोण हाकताय, सगळ्या अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलंय, कुठला अधिकारी बोलायला तयार नाही. हे राज्य कुठल्या दिशेनं चाललंय हे खरं तर तरुण मुलांनी, तरुण पिढीने ओळखलं पाहिजे. आणि राहायला ह्या तालुक्यातील आमदार आणि खासदाराचा विषय, ह्या तालुक्यातील विद्यमान आमदारांची नजर ह्या महाराष्ट्राला दिशा देणार आहे. ह्या तालुक्यातील आमदाराची नजर ह्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी काहीतरी करण्याची आहे. पण आज सत्तेवर नसताना, विरोधी बाकावर बसले असताना आम्ही टॅक्स भरतोय. ह्या माळशिरस तालुका प्रत्येक गोष्टीचा हा एखादी टाचणी जर घेतली तर आमचा टॅक्स घेताय, आम्ही पेट्रोल घेतलं तरी आमचा टॅक्स घेताय, आम्ही एखादी कुठली जरी गोष्ट घेतली तरी आमचा टॅक्स तुम्ही वसूल करताय. पण तुम्ही आम्हाला निधी देताना, आमच्या आमदाराला निधी देताना राज्य सरकार हे दुय्यम भूमिका घेत आहे. आणि सत्तेतल्या आमदारांना 21 कोटी रुपये त्या दिवशी दिले, लगेच तात्काळ मंजूर केले. पण आमच्या माळशिरस तालुक्यात त्यांनी 10 रुपये निधी दिला नाही. पण आमच्या आमदारात आणि आमच्या खासदारात धमक आहे. सरकारच्या छतीवर पाय ठेवून सुद्धा आम्ही निधी आणणार, कारण तो आमचा हक्क आहे. आणि आम्ही भरलेल्या टॅक्स मधून तुमच्या घरचा देत नाही. देवेंद्र फडणवीसचा निधी घरचा बिलकुल नाही. हा निधी
हा सर्वसामान्य लोकांच्या घामातून टॅक्स जमा झालेला, हा टॅक्स मधून येणारा पैसा, हा निधी आमचा आहे आणि आम्ही तो संघर्ष करून आणू. आपण चर्चा करतोय, चर्चेमध्ये अनेक मुद्द्यांना तुम्ही हात घातला. मग ते जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती निवड असेल, नीरा जोदरचा विषय असेल, सातारा जिल्हा परिषदेचा निवड असेल, ह्या अनेक विषयाचे मला महत्वाचा आणि संवेदनशील विषयाला हात घालायला वाटतो. खरं तर आज अजितदा नेत्यानं महाराष्ट्राला दिशा दिली, एक कणखरपणा, एक मराठी बाणा, दिल्ली पुढे न झुकणारा नेता म्हणून ज्याची ओळख होती, त्या अजितदादांना खरं तर आज आपल्यातून जाऊन जवळपास 2 महिने होऊन गेले. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या, अर्थमंत्री असलेल्या माणसाचा अपघाती मृत्यू होतो आणि साधी FIR सुद्धा महाराष्ट्रात नोंदवली जात नाही. काय सांगाल? कर्नाटक मध्ये नोंदवली गेली आणि नंतर पुढे आता ती इकडे ट्रान्सफर. या घटनेबद्दल, या घटनेकडे महाराष्ट्राचा तरुण म्हणून तुम्ही काय सांगाल? खरं तर ह्याचं उत्तर मगाशी तुम्ही विचारलेला प्रश्न आहे की सातारच्या जिल्हा परिषदेचा प्रश्न विचारला की राज्यातली जनता भयभीत आहे. जर कॅबिनेट मंत्र्यांसारखी लोक जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य लोक काय सुरक्षित असणार? तसंच महाराष्ट्र राज्याचे दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजितदादा यांना जाऊन काल 2 महिने पूर्ण झाले. ह्या महाराष्ट्रात अजितदादांनी कितीतरी पोलीस स्टेशन उभा केले असते, कितीतरी IPS अधिकारी दादांच्या हाताखाली काम केलं, कितीतरी पोलीस खातं असं, गृह खातं असं, ह्या राज्याचं एक तरुण तडफदार आणि महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. आणि आजही दादाचं नाव घेतल्यानंतर पापडीवडी होती. अशा दादांना जाऊन 2 महिने झालं, पण महाराष्ट्राचं आणि दादाचं दुर्दैव, महाराष्ट्रापेक्षा दादाचं दुर्दैव की दादाची दखल आणखीन एकाही पॉलिटिशियनमध्ये गुन्हा नोंद होत नाही. हे दुर्दैव दादाच्या सर्व कारकिर्दीचं. एक ओळ सुद्धा दादाची लिहू शकत नसेल. कसला दबाव आहे पॉलिटिशियनवर, कसला दबाव आहे राज्य, काय कोण चालवतं हे राज्य, भयभीत आहे सगळं. हे पोलीस यंत्रणा असेल, ह्या राज्यातली सगळी यंत्रणा भयभीत आहे. कुणी करायचं नोंद, कुणी करायची 2 ओळी सुद्धा दादाच्या. तुम्ही दादाविषयी, दादाचा पारदर्शकपणे, दादाचा अपघात आहे का घात आहे एवढाच विषय. जनता विचारते प्रश्न, पण एकही आमदार, अजितदादाच्या पक्षातला एकही आमदार, ह्याच्यावर अमोल मिटकरी सोडून खाल्लेल्या मिठाला जागणारा फक्त एकमेव आमदार अजितदादा. एकही आमदार, एकही मंत्री दादाचा बोलायला तयार नाही. उलट ते गुणगान गात आहेत ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं की फडणवीस साहेब कसे चांगले काम करतात. अहो, ह्यांच्या ज्या माणसांवर, ह्या मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, ह्या सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे की प्रफुल्ल पटेल सारखा माणूस, सुनील तटकरे सारखा माणूस, धनंजय मुंडे सारखा माणूस आणि भुजबळ साहेबासारखा माणूस, ही 4 लोक हे गावाक्षर बोलायला तयार नाही. ती उलट एखादा प्रश्न विचारला, तुम्हाला दुःख वाटायचं काय करायचं? FIR रोहित पवारासारखा एक आमदार त्यांच्या कुटुंबातला आहे, तो पुतणे आहे, तो जंग पछाडतो, दिल्लीला गेले, कर्नाटकमध्ये जाऊन जर अजितदादाची FIR दाखल करायला लागत असेल तर ह्याचे इतकं दुर्दैव महाराष्ट्राचं आणि अजितदादाचं असूच शकत नाही. नक्कीच. खरं तर आता आपण माळशिरस तालुक्याचे नेते सोमनाथ पिसे यांच्याबरोबर चर्चा करतोय. जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, काल मिळालेल्या माळशिरस तालुक्याला समाज कल्याणचा सभापती असेल, आमदार उत्तमराव जानकर यांच्या माध्यमातून 22 गावाला पाणी मिळावं म्हणून नीरा जोदरचा प्रश्न असेल, तसेच सातारा जिल्हा परिषदचा विषय असेल, या सर्व प्रश्नावर आपण प्रकाश टाकला. तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा झालेला अपघात का घात याच्यावरती आपण पिसे यांना प्रश्न विचारले. खरं तर माळशिरस तालुक्यासह महाराष्ट्र सुद्धा विचारतोय की इथली जनता सुखी आहे का, इथल्या जनतेला राशन वेळेवर मिळतोय का, इथल्या जनतेला गॅस वेळेवर मिळतोय का, इथले विद्यार्थी सुरक्षित आहे का, इथला दलित सुरक्षित का आहे का, आणि इथला सर्वसामान्य माणूस सुटकेचा निश्वास घेतोय का. आजची परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्राची अतिशय विदारक झालेली परिस्थिती आहे. प्राध्यापक कांगणे सरांचं इंस्टा अकाउंट सुद्धा जर सरकारच्या माध्यमातून जर ब्लॉक होत असेल
तर सर्वसामान्य माणसानं सरकारच्या विरोधात बोलायचं का, असे असंख्य प्रश्न आमच्यासारख्या तरुणांसमोर उभा राहायला लागलेले आहेत. खरं तर या महापुरुषांनी या महाराष्ट्र उभा केला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचं आपण नाव घेतो आणि राजकारण समाजकारण करतो, पण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा राहिलाय का, हा इथला तरुण राज्य सरकारला प्रश्न विचारतोय, केंद्र सरकारला प्रश्न विचारतोय. हा महापुरुषांचा महाराष्ट्र राहिलाय का, याचे उत्तर देणार कोण? भविष्यात अशाच अनेक गोष्टीसह आपण टॉक 18 मराठीच्या माध्यमातून नक्की आवाज उठवू. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.